मुलांना ताप आला की लगेच अँटीबायोटिक द्यायचं आणि ताप गायब. तुम्ही सुद्धा असाच विचार करता ना? हा सर्वात मोठा गैरसमज आहे. अँटीबायोटिक म्हणजे सर्व आजारांवरचं औषध नाही, ते फक्त बॅक्टेरियल इन्फेक्शनसाठी असतं. आणि सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे सर्दी, खोकला, व्हायरल ताप याच्यामध्ये अँटीबायोटिकचा काहीच उपयोग नसतो. गरज नसताना अँटीबायोटिक दिलं तर पोटातल्या चांगल्या बॅक्टेरियाचा सुद्धा बॅलन्स बिघडतो आणि एकदा का हा बॅलन्स बिघडला की तो पूर्ण नॉर्मल होण्यासाठी 6 महिन्यांपर्यंतचा सुद्धा वेळ लागू शकतो. प्लस अँटीबायोटिक्समुळे काही साईड इफेक्टसुद्धा दिसू शकतात, ज्याच्यामध्ये पोटात गॅस होणं, लूज मोशन्स होणं, वॉमिटिंग होणं, ॲपेटाईट कमी होणं किंवा स्किन रॅशेस वगैरे दिसू शकतात. सो स्वतःच्या मनाने किंवा गुगल करून घेतलेल्या या अँटीबायोटिकमुळेच शरीराची इम्युनिटी कमी होते आणि पुढे जाऊन अँटीबायोटिक कमी इफेक्टिव्ह ठरू शकतं. यालाच अँटीबायोटिक रेझिस्टन्स म्हणतात. म्हणून अँटीबायोटिक्सचा डॉक्टरांनी दिलेला पूर्ण कोर्स घेणं आणि योग्य वेळीच घेणं हे फार महत्त्वाचं आहे. माझ्या आजवरच्या अनुभवावरून सांगतो की मुलांच्या बाबतीत स्वतःहून अँटीबायोटिक सुरू करू नका. बाळाला ताप आल्यास डॉक्टरने केलेल्या योग्य तपासणीनंतरच योग्य औषध ठरतं. तुम्हाला या संदर्भात अजून काही शंका असतील तर कमेंटमध्ये करून विचारा किंवा DM करा. आणि हो, गुगल किंवा जुन्या प्रिस्क्रिप्शनवर डोळे झाकून विश्वास ठेवू नका.